बघा मी कशी भाकरी टाकते. तांदळाच्या भाकरी त्या उकडीचं नाही घेतलं. एक दिवशी उकडीचं पण बनवेल मी ब्लॉग. दहा ते 12 भाकरी टाकल्यात फक्त. पण बोली तुमच्यासोबत शेअर करावं. तर कशा वाटतात बघा आणि नक्की मला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हॉईस का देते कारण बाबू जास्त ओरडत होता याच्या व्हिडिओमध्ये, म्हणून मी व्हॉईस देते. हा पीठ आहे ना, कारण बाबू होता ना, दोनदा मी पीठ ठेवून गेली त्यामुळे असं लेअरल्यासारखं झालं आहे. थापायला जमत नव्हत्या मला भाकरी, तरी मी थापल्या. कारण ब्लॉग शूट करायला गेले आणि बाबूच रडायला लागला. मग तर ठेवून दिल्या मी, म्हणून तो असं हातावर भाकर घेतली का ती तुटत होती. पीठ जास्त हे झालं ते, त्याच्यामुळे मी पीठ मिक्स केला थोडासा. आता आपल्या लवकरच यात्रेचं ब्लॉग येणार आहे. एक शूट केलेला आहे ब्लॉग मी, कारण आम्ही कोणतं दुकान टाकणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. सामान वगैरे घेताना ते पण ब्लॉग येईल आपला. आणि मेन आपला बैल बाजाराचा लवकर ब्लॉग येईल. 1 तारखेलाच येईल बैल बाजाराचं ब्लॉग. कारण 31 डिसेंबरपासून आपला बैल बाजार सुरू होतो आहे म्हस यात्रेचा. तर आपला 1 जानेवारी ब्लॉग नक्की बनेल सकाळीच, तर बघायला विसरू नका. फुगली फुगली भाकरी पूर्ण टम्म फुगतात माझ्या. आणि या पिठाने, कारण बाबूने जास्तच त्रास दिला त्यामुळं 2 तास मी पीठ तसंच ठेवलं होतं. तरी मस्त झाल्यात भाकरी, मी दाखवते बघा. फुगली 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 फुगली. हे बघा इथे थोडीशी अशी तुटले. कारण पीठ एवढा लेअरला होता का हातात पण घेता येत नव्हतं मला, तरी मी ते थापल्या भाकरी. कारण ते पुन्हा रेशनचंच तांदूळ आहेत ना. या भाकरी आहेत ना मी माझ्या हातीने बनवत. जी आमची वहिनी आहे ना, तिला माझ्या हातच्या भाकरी आवडतात. ती किती दिवस झालं मला सांगितलं होतं की चित्र मला भाकरी घेऊन ये म्हणून. तर मला पण द्यायला काही टाईम भेटला नाही, कारण आता बोली यात्रेला जायचे, मग विसरून जाईल परत, म्हणून मग आज त्या भाकरी टाकून दिल्या मी त्यांना.
हो किती फास्ट बनवते मी. भाकरी टाकायला मला टाईम नाही लागत, फटाफट फटाफट टाकते मी. कारण यात्रेला पण मी 30-40 भाकरी मी पाऊण तासात नाही तर अर्धा तासात टाकते चुलीवर. आता यात्रेला पण आपल्या भाकरी असतात, सकाळी उठावून भाकरी वगैरे बनवून मग दुकानावर जावं लागतं. यात्रेच्या वेळेस आपण भाकर 20 रुपयाला देतो. आणि इकडे पण आम्ही राहतो ना रूमवर, तर इथं पण भाकर 20 रुपयाला आहे. पण इकडं अशा आगऱ्यांच्या भाकरी भेटतात, आपल्या मुरबाडकडच्या अशा भाकरी नाही भेटत, म्हणजे ओतुनीच्या. इकडं उकडीच्या भाकरी भेटतात 20 रुपयाने. इकडे मी डब्यात पीठ ठेवला आणि आता सगळे भांडे वगैरे नंतर घासून घेईल, कारण मला जायचे बाहेर, काम आहे. तेच यात्रेची वस्ता वगैरे घ्यायचे, म्हणजे शॉपिंग करायचे. शॉपिंग पण नाही म्हणता येणार, वस्ता घ्यायच्यात दुकानासाठी. आपण काल एक शेगडी घेतली, ती तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल मी कशी घेतले. आणि आपलं सामान पण भरायचे सगळा इकडनंच भरून घ्यायचे आपल्याला, म्हणजे होलसेलमधून, कारण आपल्याला उल्हासनगर जवळ पडतो. 3 किलोमीटरवर इथं आपला उल्हासनगर आहे. होलसेलमधून घेऊनच जाऊ मग आपण गावी, कारण म्हसा काय आपल्याला परवडायचं नाही. आणि हे बघा आता भाकरी झाल्यात माझ्या, एवढ्या साऱ्या भाकरी टाकल्या मी. डन. तर मी पटापट बनवल्या म्हणून अशा झाल्यात, नाही तर एकूण एक भाकर फुगते माझी. तोंडा एवढी माझी भाकर आहे. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. असंच माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.